सो व्हेरी गुड मॉर्निंग. 3:41 अँड पाठी बघा आपला पॅकिंग चालू आहे पद्धतशीर. कालच त्यांना बोलवलं बंजी मारून ठेवा, पण ऐकणार कोण. सकाळी आल्यावरती त्यांना कामं करायचे असतात. ते आज आपण चाललो आहोत कोकणात, म्हणजे आपल्या गावी. 5-6 बाईक आहेत. 15 ते 20 मिनटं जवळपास लेट आहे आम्ही. 3:30चा टाईम होता कळवायचा मीटअप पॉईंटचा. पाऊस निघायच्या आधीच चालू आला. ते आहे डेव्हिल आणि आहे शेलार मामा ओपी. शेलार टी शर्ट दाखव जरा. टी शर्ट खोल. येस. बाय द वे डेव्हिलची गाडी आहे. डेव्हिलच्या गाडीला आम्ही पद्धतशीर ते जी आहे, पण त्याच्यात पार्क करायचे आम्हाला, कारण शेलार इंटरेस्टेड नाही. पार्क करायचे. घेऊन येणार आहे का तू? हां इम्पॉर्टंट काम कर. याव आता तुला ब्रेकफास्ट पार्टी द्यावी लागेल. दगड घास. बाय द वे दोन्ही बॅगा होत्या. ही माझी बॅग आहे खालती, ही आहे डेव्हिलची बॅग. दोन्ही बॅगा लावून आम्ही इथेच लावल्यात. माझी बाईक फ्री ठेवली, मी शेलार आणि इथे डेव्हिल. पावसाने जायच्या आधीच स्वागत केलं रे. निघालो पण नाही अजून. अजून एरियातच आहे, विचार करा. धो पाऊस चालू झाला आहे. चला शेलारला घ्यायचं आहे, तिकडनं पुढे कल्टी. चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सगळ्यांना सुखरूपने सुखरूप आण. बघ भाई, मी आधीच सांगतोय, लगभग 1.5 महिन्यानंतर गाडीवर बसले मी. ए डेव्हिल सांग त्याला, 1.5 महिना मी गाडी हातात घेतली. ओके. सो कळवा नाकाला आपल्याला भेटणार आहेत विनायक कोहली, नितेश आणि अजून एक आहे. टोटल 4 जण कळवा नाकाला आहेत आणि बाकीचे कलंबोळीचे इथे. 3:30चा मीटअप मीच डिसाईड केला आणि मीच चाललो आता 4च्या आसपास. आणि मी लेजिट 1.5 महिन्यानंतर गाडी हातात घेतली. तुला माहिती आहे? अरे मी ज्युपिटर घेतली ना, तर मग ऑफिसला ज्युपिटरनीच जायचं. ती तू साईडला पार्क केलीस बघ, ती माझीच आहे. आणि मी 1.5 महिना कंटिन्यू ज्युपिटरवरतीच करते ना, अपडाऊन. वेगळेच वाईब येत आहेत. असं वाटतं भाई जरा मोठंच काहीतरी चालू होतं. आणि डेली चालून असं हातात बसली की खेळणं वाटत होतं. आणि आता भीती वाटते चालवताना. अरे ते होईल 40-50 किलोमीटरने ठीक. पहिले मला माझे ऑडिओ चेक करायचे, काहीतरी ऑडिओचं सीन चालू वाटतं माझा. अरे एवढा लवकर का आला? 3:30ला बोललेलो. सो टोटल 1 2 3 4 आणि पार्टी आहे BMW 5. टोटल 5 बाईक झालेल्या आहेत. आता आपण निघत आहोत कळवा नाकावरून. इथे आहे विनायकची EDV, देण्यात आपली VDV. तिकडे आहे नितेशची, देन डेव्हिलचे हॉर्नेट. आणि पार्टी आहे अजून एक नवीन जॉईन झाली BMW. यस, आज पण आपण आपल्या फेवरेट पेट्रोल पंपवरतीच फिलिंग करणार आहोत, जे की आहे तुर्ब्याचं आयकियाच्या पुढेच. आयकियाच्या पुढे इंडियन ऑइल. अच्छा काय करत आहे? ओके लेट्स गो बॉयज, लेट्स गो. फ्युलिंग डन. आता थांबायची काही गरज नाही. आता एवढंच कन्सिडर करून चाललो ना मी, की जास्त लांबची जर्नी नाही आहे. आपण चाललो आहोत फक्त आपल्या गावीच. सो आरामात जाऊ, काय सीन नाही. 260 किलोमीटरला जास्त वेळ लागणार नाही. आणि एकदा आम्ही सगळे कनेक्ट झालो, आता पुढे फक्त संदेश आणि रोशनला घ्यायचं आहे. बिचारे नाही म्हणता त्यांना मी 4चा टाईम दिलेला, म्हणजे लगभग त्यांना बोललो 4:15 4:20च्या आसपास या तुम्ही. 1 तासापेक्षा जास्त वेळ झाली. ती लोक परफेक्ट 4 वाजता आलेत कलंबोळीला. वाईब हळूहळू येत आहेत, जसं कॉन्फिडन्स वाढतं तसा. 1.5 महिन्यानंतरच्या ब्रेकनंतर डायरेक्ट राईडला निघणं ही खरंच खूप मोठी चुकी आहे मला असं वाटते. तरी मी फ्रायडेला जॉबला गेलो ना ऑफिसला, तेव्हा मी विचार केला डोक्यात, 1.5 महिना झाला गाडीला हात नाही लावला आहे. सो डायरेक्ट राईडला घेऊन जाणं रिस्क होईल ती.
बट तेच कम्फर्ट झोनमध्ये घुसलेलो. बोलो एवढी मस्त ज्युपिटर आहे, आरामात जाऊ आरामात येऊ. कसं लोक 390 काढाय, आपण काय ॲडजस्ट करू. पण जसं मी हिच्यावर बसलो तसे मध्ये लागले चांगले. या टाईमवर जाऊ नका, हा टाईम ना 19-20 आहे बाईकचा. बट हे 5:10 5:15च्या आसपास झालेत. आणि आपण क्रॉस करत आहोत आता फर्स्ट टोल प्लाझा आपल्या सुंदर राईटचा. आणि काय वाईब येत आहेत भाई आता चालवायला. मी मगातपासून ना कॅमेरा बंद ठेवला आणि ना जरा एडे चाले करू, कारण की अशी सरळ सरळ चालली ना मी गाडी घाबरत तर माझ्या हाताने लगेच बसणार नाही. म्हणून मी जरा पापलेट ठेवत होतो, इकडून तिकडे तिकडून इकडे. फटकन हातात बसली, फटकन. टोटल किलोमीटर्स किती कव्हर झाले मी मगापासून. आपण पेट्रोल पंपवरती लगभग 15 किलोमीटर आलो असेल आणि आता इकडचे 15, म्हणजे हार्डली 30 किलोमीटर्समध्ये लगेच गाडी भाई हातात बसली माझ्याला. आणि आता आपण पोचलो आहोत आता ब्रिजजवळ. इथेच लेफ्ट साईडला संदेश आणि रोशन थांबलेले असतील. त्यांच्या आता मस्त गोड शिव्या खाऊ सकाळच आणि निघू, कारण की 5:20 झाले. बिचारे 4:30 पासून उभे तिकडे. काय टाइम आहे का याचा? काहीच निघालं असतं, झोपून झालं असतं. 4:30ला चालू करायची राईड आपण 5:30ला चालू करतोय. कॉंग्रॅच्युलेशन. चल डेविल चल. ओके 6 वाजलेत. ऑलमोस्ट 50 किलोमीटर्स आपण कव्हर केलेले आहेत निघाल्यापासून. अँड लुक ॲट दी व्ह्यू. असं बोलायला हरकत नाही, आपण आता हळूहळू कोकणामध्ये एंटर करत आहोत. बाकी ऑलमोस्ट काय सगळ्यात बाईक सोलो आहेत, जेवढ्या बाईक येतात आपल्या टोटल. फक्त मी डबल सीट आहे, कारण की शेलारला आपल्याला घेऊन जायचं होतं म्हणून. शेलार नाटकी करत होता, मी नाहीत. मग त्याला कसं तरी रेडी केलं, बोललं रिक्वेस्ट बाईक नको आणूस पण चल. मग तेव्हा कुठे रेडी झाला. शेलार असा मुलगा आहे ना भाई, त्याला मी रात्री सांगितले काल, आणि तो सकाळी राईडला आलाय. विचार केला तर किती मनवावं लागलं असेल. पण ठीक आहे, आला राईडला आला, ही मोठी गोष्ट आहे. ओ माय गॉड, वाईब आहे भाई, वाईब आहे. पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची, मनी चोर त्याच्या कारे भीती चांदण्याची. बसो वी आर ॲट वडगाव नाका ब्रिज. साला मागाशी एका ट्रकला ठोकता वाचलो. अर्जंट ब्रेकिंग केली साल्याने. त्याला जायचं होती कोण राईटला वाटतं कुठेतरी खालून, ब्रिज खालून. अरे हा ब्रिज चढला तर तुम्ही कसं डायरेक्ट पुढे उतरता. त्याला नंतर रिअलाइज झालं. साल्याने अर्जंट ब्रेकिंग केली, डायरेक्ट लेफ्टला घुसला, म्हणजे माझ्या लेनमध्ये आला, राईट लेनमध्ये. ठीक आहे, आपली ABS चांगला आहे गाडीचा. बाकी वडगावपर्यंत मी तर म्हणेल 6 out of 10 रोड आहेत, बऱ्यापैकी ओके आहेत. एवढं पण खराब रोड नाही आहेत. तुम्ही आरामात 70-80 स्पीड मेंटेन करून येऊ शकता मुंबईवरून स्पेशली. तरी जरा आरामातच या. थोडेफार मध्ये मध्ये खड्डे आहेत ना, ते हार्डेड आहेत एकदम. बघा लेफ्ट साईडला बघ दिसते तुम्हाला रेल्वे ट्रॅक. हे बघा, इथून ऑलमोस्ट 80% चान्सेस असतात आपल्याला या साईडला जाताना ट्रेन पास होताना दिसते. आज आता वाजले 6:20. हे बघा डायव्हर्जन पार्ट 2. इथे पण बेकार खड्डे आहेत. हे कसे आहेत माहिती आहे का? हे छोटे मोठे खड्डे नाही आहेत. ह्याच्यात जर गाडी गेली ना, तुमचा मॅकवेल 100% बॅन करायचा आहे. ओके, सो वी रीच पाली. आपला हा ब्रेकफास्ट आता स्किपच झाला ना इथला. कुठे गेलं दुकान भाई? बंद केला. बघा आता इथे तुम्हाला आता काही बी मस्त चिलमध्ये बसलेलं दिसतील आता हायवेवरती, चालताना फिरताना. हे बघा वासरू, बघा एवढं छोटा वासरू आहे. नशीब चांगले अजूनपर्यंत पाऊस नाही पडलाय. बाकी एवढी मजा येते ना राईडची, तर मजा आहेच. आता राईडला तर मजा येतेच आहे ऑफकोर्स, कारण की आपण कोकणात चाललोय. कोकणात भाई जायचं म्हणजे तो आनंद वेगळाच आहे. पण अजून मजा काय येते माहिती आहे का? हे साधं कॉलिंगवरती एवढी फालतूगिरी चालू आहे ना, भेटेल त्याला पेलच चाललेत, पण रस्त्यात भेटेल त्याला. आणि आपापसात तर भांडत ते वेगळे, फुल मजा येते. ते तुम्हाला दाखवू शकत नाही ना रेकॉर्डिंग मी, तर पुन्हा ब्लॉग हा नॉनव्हेज ब्लॉग होऊन जाईल. हे बघा पावसाचं नाव घेतलं, पाऊस आला, हलका फुलका पाऊस येतोय. ठीक आहे, पडू दे जरा पाऊस. हवा नको तिकडे ओव्हरटेक करायला चाललाय बघ. मी नाही टाकत आहे बाई, एवढी कुजली नाही मला.
इवन दो माझी बाईक गेली असती तरी पण मी नाही टाकली. चला घुसा 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 घुसा. ये हो हिच्या आईची काय वाचलो आपण. कन्फर्म घुसलो असतो आपण इथे. बॉईज तुम्ही ना, मी सांगतो तुम्हाला, एक हॉटेल आहे तिकडे थांबा, मी पुढे बघून येतो. जर तो ओपन झाला असेल ना, पुढे 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 ये पुढे. ते वाजले 7:30 ना. नाही इथेच थांबावं लागेल, इथेच थांबावं लागेल. हा बाळाराम बंद आहे. बाळाराम धोका दिलास. सगळ्यात आधी तो ओपन होतो, नंतर मग पुढचा आहे ना तो ओपन होतो. पुढचा तरी ओपन आहे का काय माहित. नाही समृद्धी पण बंद आहे. ओके 8:30 अँड फायनली सगळे निघालो नाश्ता करून. आता तुम्हाला फ्रेममध्ये सगळेजण बघायला भेटेल. आता तुम्हाला मेन सांगतो की कोण कोण आले आपल्या राईडला. इकडे आहे रोशन ड्यूक 200 वरती. देन आहे इकडे संदेश SX 250 वरती. पुढे आहे डेव्हिल त्याच्या हॉर्नेट 2.0 वरती. देन आहे BMW वरती अमरजित. त्यानंतर पुढे आहे नितेश. ओ माय गॉड व्हॉट वॉज दिस. आणि पुढे आहे विनायक. म्हणजे टोटल आहेत आपल्या 1 2 3 4 5 6 आणि 7 बाईक्स. 7 बाईक आणि 8 जण आहेत. नाईस. चलो आता ब्रेकफास्ट झाले, हलका फुलका ब्रेकफास्ट करून झाला. आता टार्गेट ठेवलं आम्ही 8:30 झालेत. 10:30 11च्या आसपास तरी घरी पोहोचू बाई. 2-2.5 तास भरपूर झाले. आता इथून मानगाव चिपळूणला जायला. आणि काही रोड चांगले आहेत. ओ भाई 6 ब्लीन बघा सगळ्यांनी काय पॉवर मारले. इथे बघा आता 1 2 3 झोपवा. कडक कडक ग्रुप राईड चालली आमची. मजा करत चाललोय. बट मिरर गेम सोडला नाही. 4 व्हीलर आली की पहिले तिला जायला लागत होते भाई. कारण की कसं आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. Okay. I'm going to enter Kashedi Tunnel. बघा इथे कॅमेरे पण लावले लोकांनी, स्पीड कॅमेरे. इथे थांबण्यात ना सक्त म्हणायचे बाई. फाईन पडते डायरेक्ट इकडे थांबण्यावर. वाव काय भाई मस्त. इथे स्मेल वेगळा येतो. इथे ऍक्च्युली स्मेल वेगळा येतो टनल मध्ये. हा आणि मला तो स्मेल खूप आवडतो भाई. वाव. And here we go. टनल पॅच संपलेला आहे. Slow down boys, slow down. वेलकम टू परशुराम घाट. हे बघ ती नदी दिसते का तिकडे. तिकडे जायचं आपलं त्या साईडला. ओके सो वी आर ॲट सवत्सरा वॉटरफॉल.
परत एकदा कर. काम केले त्याने. ऐक, फाट्यावरून आतमध्ये गेलो ना की नेटवर्क नाही आहे. मग कॉल बिल करायचं असेल तर फाट्यावर थांबायचं काय? डायरेक्ट जाऊया ना. सगळ्यांना येऊ दे, एकत्रच जाऊ का? बस पुढं मागे नको, कारण इकडनं सगळा रस्ता माहीत नाही कोणाला. मला एकट्यालाच माहिती आहे. चलो लेट्स गो. बरोबर, यावेळेस आपण बरोबर लेफ्ट घेतला आहे. काय ना, गुहागरला जायला सीन आहे इथे. आज जर घेतलात ना सरळ हायवे, ब्रिजवरून डायरेक्ट तासीडला बाहेर पडाल आणि आपल्याला इथून राईट घेऊन लेफ्ट घेऊन परत राईट घ्यायचं. कारण की हा शॉर्टकट पडतो गुहागरला यायला. सरळ गेला तर चिपून मार्केटमधून मग ते कंटाळा आहे भाई, गदामजुरी करत जावं लागतं. शब बेटर वी गो फ्रॉम दिस शॉर्टकट. हे बघा, वाव, काय संत पाणी आहे, काय मजा येईल इथं पोहायला. हा मार्केट आहे लेफ्ट साईडला. पुन्हा मार्केट फिरून देन इकडून जातो रस्ता. पुन्हा अख्खा मार्केट फिरून येऊ लागला असं तिकडनं आलं असं. म्हणजे नाही ना म्हणतात 15-20 मिनटं आपले हमखास गेले असे मार्केटमध्ये. आणि आता शॉर्टकट आहे इकडनं डायरेक्ट. आता आपण राईट मारून गुहागर रोडला टच. आता कुठेतरी जाऊन भाई आपल्याला आपल्या गावी आल्याचे वाईब आलेत मला. येडा इकडे काय करतोय? गावचा पोरगा होता. वेलकम टू चिवेली फाटा 5B. लेट्स गो. Wow, 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 boys and girls, we are at चिवेली. मगातपासून हा स्मेल येत नव्हता भाई. भाई गावच्या मातीचा जो स्मेल येतो ना, वेगळाच आहे भाई. काय राईड होती, फुल टाइमपास, फुल बक्षोदी आणि फुल ऑफ एन्जॉय. मजा आली. पळवले पण तेवढेच, चिलमध्ये पण तेवढेच चालवले, भांडलो पण तेवढंच येताना पूर्ण. बघा हा पॅच, बघा हा पॅच काय पॉवर आहे. इकडे आहे चिवेली, तिकडे आहे गोंधळवाडी. तिकडे तर कोण इथे घुसलं तर काम पच्चीस. हे बघा पुरा पॅच. हा पॅच बद्दल बोलवतो मी. इथे पण एक ड्रोन फुटेज एवढा पॉवर येईल ना. मी फक्त माझ्या ड्रोनसाठी थांबलो यार. माझं असं होतं ना, ड्रोनसाठी मी सेव्हिंग करतोय आणि कुठे ना कुठे तरी सेव्हिंग चालले. असं नाही की नाही करत. सेव्हिंग मी लगभग 80% सेव्हिंग करतोय मी. म्हणजे 70च्या आसपास ड्रोन आणि मी 50-60च्या आसपास सेव्हिंग होते माझी. पण परत काय ना काय त्यांनी माझे ड्रोनचे पैसे दुसरीकडे चाललेत. तर इथून चालू होणार आहेत आपले छोटेसे घाट. सीमेवरती गेल्यानंतर आपला ब्लॉग आपण एंड करू. आणि सेकंड ब्लॉग तर प्रोबेबली रिटर्नचा जर्नीचा असेल. आता मी ते ब्लॉग शूट करत नाही बसणार भाई. तर ॲक्च्युली मी गावी थोडं फ्री होण्यासाठी आलो आहे. ओ माय गॉड, लाल पोळी. इथे भाई आहे सीमा. इथून आपल्याला तर आम्ही पाणी घेऊन आलो. सकाळी 4-5 तास